नमस्कार. आज आपण नाशिक या जिल्ह्यामध्ये सोग्रास फाटा या ठिकाणी सोग्रास फाटा ना शेलू तर आपण जे आहे हे भाऊ यांचं आपण जाणून घेऊया. यांनी आपलं आई इम्युन पी कसं कसं वापरलं आहे आणि त्याचा फरक त्यांच्या ह्या पोल्ट्री शेडमध्ये कसा कसा दिसतोय त्यांच्याकडून. तुमचं नाव काय भाऊ? अमित अशोक जाधव असं त्यांचं नाव आहे. आणि किती वर्षापासून तुम्ही पोल्ट्री व्यवसाय करता? 7-8 वर्षापासून. बरं, हा व्यवसाय करत असताना काय काय जास्त अडचणी येतात? जास्त करून युकोला आणि सर्दीचा प्रॉब्लेम. या बॅचमध्ये तुम्ही आता काय वापरता? आई इम्युन पी वापरताय? वापरतो. मागच्या बॅचला वापरलं होतं का? मागच्या वेळेसला वापरलं म्हणून यावेळेस पण मागितलं. यावेळेस पण. मागच्या बॅचला काय फायदा दिसला तुम्हाला? आम्हाला सर्दी चालली. सर्दी नाही दिसली. अजून काय बेनिफिट दिसला पक्षामध्ये? एफसीआर पॉईंट वाढली, कमी झाला पण. हो. यस, फिडिंग पण वाढली. फिडिंग पण वाढली. आणि पक्षी पक्षी एकदम फ्रेश फ्रेश. आजही पक्षी खूप चांगला आहे तुमचा, हो. राईट? अजून तो वापरायचं हां, आता बायोडाटा वापरणार आहे, हो. राईट. तर मित्रांनो, या फार्ममध्ये हे अशोक भाऊ यांच्या या फार्ममध्ये आपण आई इम्युन पी वापरलं. या आई इम्युन पीचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांना बेनिफिट मिळाला. पक्ष्यांची जी सर्दीचा थोडा जो प्रॉब्लेम असेल तो बिलकुल मागच्या बॅचला त्यांना भेटला नाही. आता या बॅचमध्ये त्यांनी कंटिन्यू केलेला आहे. आणि तुमचं मत काय आहे की हे प्रोडक्ट चांगला आहे? चांगलं आहे. यावेळेस पण वापरायचंच. परत कंटिन्युअस पण मागवलेलं. तर हे कंटिन्युअस वापरत राहणार. तर मित्रांनो, आपणही आपल्या पोल्ट्रीमध्ये आई इम्युन पीचा नक्की वापर करा. आणि बायोडाटाउट जे आहे हे बायोडाटाउट अमोनिया घालवण्यासाठी खूप चांगलं आहे. ठीक आहे. तर आशा करतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही इतरही मित्रांना तुम्ही व्हिडिओ पाठवून द्याल आणि आई इम्युन पी त्याचबरोबर बायोडाटाउट वापरा. धन्यवाद.